कल्पना, तिसरी कल्पना, चौथी कल्पना, त्या कल्पनेतून तो काही बाहेर पडायला तयार नाही, नाही का? आमच्या कीर्तनकार मंडळी, प्रवचनकार मंडळी एका कल्पतरूच्या झाडाची गोष्ट सांगतात. मोठी गमतीची गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे, त्या माणसाला माहिती नव्हतं की मी कल्पतरूच्या झाडाखाली बसलोय, म्हणून तो उठतो आणि कल्पतरूच्या झाडाखाली बसतो. बसल्यानंतर घडलं काय माहितीये का तुम्हाला? मोठं आश्चर्य घडलं. दुपारची वेळ होती, वारा सुंदर सुटला होता, झुळझुळ 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 हवा येत होती. अरे म्हणे, काय हवा सुंदर आहे, पाणी आले तर किती बरं होईल. सटकन असा हवेतून पाण्याचा ग्लास आला. जास्ती काही विचार केला नाही त्याने, पिऊन टाकला. मग म्हणाला, पाणी तर इतकं सुंदर आलं, अगदी वा वा वा, चंदन घातलेलं पाणी आहे, वाळा घातलेलं पाणी आहे. अरे पण म्हणला, पाणी आलं पण जेवायला तेही ताट आलं. अरे म्हणला, काहीतरी गंमत आहे बरं का, छान आहे छान आहे छान आहे. कशाला डोकं चालवा म्हणला, येतंय ना खा. म्हणून जेव्हा येतं ना तेव्हा डोळे झाकून खाऊ नये. नाही कळलं? जे डोळे झाकून खातात ना त्यांची परिस्थिती सध्या जी पेपरमध्ये वाचताय ती होईल. एखादं मोठं पद मिळालं की नाही सत्तेचं, की ते कल्पतरूच्या झाडासारखं असतं. आलं खा, आलं खा, आलं खा. पण पुढची परिस्थिती कशी झाली बघा. काय? म्हणून मला तर संध्या सांगावं असं वाटतं, एखाद्या सत्तेचं पद मिळालं म्हणजे समजावं हा कल्पतरूच्या झाडाखाली बसला. ग्लासला विचार कुठे करतोय, खा पी. काय? एका माणसाला मी विचारलं, म्हटलं तुम्हाला, मला माहितीप्रमाणे तुम्ही पूर्वी पित नव्हता. अहो म्हणला, पूर्वी घ्यायची अर्पत होती, आता फुकट मिळते. कळलं का? कल्पतरूचं झाड फुकट मिळतोय, मग आता कशाला थोडा? म्हणला, मी विचार खा. आणि म्हणला, महाराज त्यांनी मला सांगितलं ही बाटली 5,000ची आहे. आता 5,000ची बाटली माझा बाणी बघितली नाही. काय? काजू हाण, नुसते हाण नाही की जाताना खिशात भरून घेऊन जा. कल्पतरूचं कळलं का? खा. कल्पतरू सांग. मग ग्लास, दूध, जेवण. मग काय वाटलं? म्हणाला, एवढं सगळं आलं, एक पलंग आला तर तोही आला. म्हणला, एखादी सुंदर आली तर ती आली. पुढचं आहे का? मग जरा डोकं चाललं. म्हणला, हे एवढं सगळं येतंय, हे भूत तर नाही ना? तेही आलं. पुढे म्हणला, खाऊन तर टाकणार नाही ना? टाकणार नाही ना, खाऊन टाकलं. तसं उगीचच खाऊ नका. एकदम हवेतून ग्लास येतोय म्हणजे कसा, एवढा विचार करा, नाही का? हो. अहो, एखाद्या माणसाने महिनाभर मेहनत केली, 4,000 10,000 पगार दिला तर ठीक आहे, पण नुसतं असं गेला लाख रुपये घेऊन, अवघड ना, नाही का? म्हणून हे सध्या विचार करा, सगळ्या झाडाखाली बसा पण कल्पतरूच्या नको. विचार करण्यासारखा भाग आहे. करोनी कल्पनेसी मारू, सेवी निर्विकल्प कल्पतरू, निर्विकल्प कल्पतरू. म्हणून जेव्हा उद्धव दान द्यायला गेला कृष्ण भगवंताला, त्याला वाटलं काय देऊ प्रभूला. गुरुसुदेव जाता कल्पतरू, ते म्हणाले, जेणे दिधरी निर्विकल्पता, त्यासी नवे उत्तीर्ण कल्पतरू देता. काय कल्पतरू देऊ गुरुला, ज्याने निर्विकल्प अवस्था दिली. म्हणून कैसल्य कशी झाली? निर्विकल्प. तया तळी अति आदरू, सहजासनी सन्निध, गर्भोदरी बैसली दृष्टी, या लागी वृत्ती फराटी, आपण समान देखे सृष्टी, गर्भपुष्टी स्वभावे. कुठे दृष्टी गेली? गर्भोदरी बैसली दृष्टी. फार अध्यात्म याच्यात भरलंय. जेवढं होईल तेवढं सांगतो आज, कारण उद्या रामजन्म करायचा आहे. काय? गर्भोदरी बैसली दृष्टी. एरवी आपली दृष्टी बहिर्मुख असते असं बघतो.
इकडे बघतो, इकडे बघतो, इकडे बघतो, इकडे बघतो. इथे कसं घडलं? दृष्टी अंतर्मुख झाली. बहिर्मुख दृष्टी असणं याला सांसारिक म्हणावं आणि दृष्टी अंतर्मुख वळू लागणं याला परमार्थिक साधनेची फलश्रुती म्हणावं. विचार करा. हे मला सांगायची गरज नाही किंवा मी काय आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. शेवटी आपण कुठे आहोत प्रवासात हे आपलंच आपल्याला कळायला पाहिजे. माझ्या पुढे फार तुम्ही चांगले असला आणि वृत्तीत नसला किंवा तुमच्या पुढे मी चांगला असलो पण माझी वृत्ती बरोबर नसेल तर ठीक आहे. जगाच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला कुठे नेऊन बसवाय त्याचे बघा, पण माझ्या मनात मी आहे तिथे आहे. म्हणून एवढंच लक्षात ठेवा, माझी जागा एवढ्या वर्ष प्रवचन करून मला थोडी तरी कळली आहे. कारण प्रवचन करता करता जाग कसं राहावं हे शिकलो. तेव्हा तुम्हालाही किमान कळावी. पहिल्यांदा काय लक्षात यावं, अशी बघत होती ती दृष्टी अशी झाली, तिला कळलं. आता असं बघायचं गरज नाही, सुख असं शोधायची गरज नाही. जे शोधायचे ते माझ्याजवळ आहे, ते माझ्या गर्भात आहे. हे कळलं ती कौसल्या आणि जिला कळलं नाही ती कैकेयी. बघा, या परिते राजवाडा वसवी शुद्ध सुमन शाळा द्वैत दृष्टी न लगे डोळा सुख सोहळा द्वैती. आता दृष्टी उघडण्याची गरजच नाही, दृष्टी अंतर्मुख झाली. सुख सोहळा अद्वैती, अद्वैत प्रतीच्या ठिकाणी आणि ती सुख सोहळा भोगू लागली. आधीची प्रीती प्रियासी त्या वीर वशिष्ठोपदेशी राजा निघाला वेगेसी डोहळ्यासी पुसावया. आधीच प्रीती. हे बघा, जरी तो सुंदरत्वाने तिला मानत होता, कोणाला? कैकेयीला, तरी पण कौसल्याचे जे सद्गुण आहेत ते केव्हाही मान्य करावेच लागतात. त्याच्याशिवाय काही पर्याय नसते. रूप काही क्षणाचं असतं, सत्ता काही क्षणाची असते, पण सद्गुण हे आयुष्यभरचे असतात. माझं म्हणणं लक्षात घ्या. माणसातलं रूप जसं आयुष्य वाढेल तसं कमी होत जातं. शेवटच्या काळामध्ये किती संपत्ती असली तरी त्याचं काय करावं हेच कळत नाही. मग आता शेवटी माणसं जवळ केव्हा येतात आणि माणसं लांब का जातात? सद्गुण असेल तर हजारो मैलावरून दूर येतील, पण माणसांची वृत्ती जर बरोबर नसेल तर समोरच्या फुटपाथला बघितला तर फुटपाथ बदलून निघून जाईल. हेही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. रामायण ऐकतोय आपण, नाही का? हो. का वाटलं जावंसं राजाला? उत्सुकता निर्माण झाली की जावं. आधीच प्रीती प्रियेसी आणि त्याच्यावर वशिष्ठाने आज्ञा दिली. राजा निघाला वेगेसी डोहळ्यासी पुसावया सेवक सांडोनी बाहेरी निघाला कौसल्याचे मंदिरी केवती आहे ते सुंदरी दिशाचारी अवलोकी. आणि मंदिरामध्ये निघाला. इकडे बघतोय, इकडे बघतोय, कुठे आहे? इकडे आहे का तिकडे आहे का तिकडे आहे का तिकडे आहे? पहिलीने आलायचं कळल्याबरोबर केस सोडून, म्हणजे नीट नेटकी बसली होती, बाप्पीन लावून वगैरे वगैरे वगैरे, वेणी विणी घालून सगळं. आल्याचं कळल्यावर असा हिसका दिला न पडली. ही पहिली कैकेयी. दुसरी आरतीचं ताट घेऊन आली, हाताला धरून मंचकावर बसवलं, ती सुमित्रा. आता ही काय करते? ही तर ज्येष्ठ म्हणून बघू लागला. ललकारी झाली. राजाधिराज दशरथ महाराज की जय. दिसेना सेवक सांडो राजा बाहे भोग भुवनी पाहे तेथ नातुडे धर्मपत्नी पाही आते लोभे अवलोकनी नयन निमनोल्मिनी तन दिसे पाहता वैखरीचे घरी तेथ न देखे सुंदरी मध्यमेचे माझ घरी पाहता दुरी दृष्टीसी. आता अध्यात्म सुरू झालं नाथांचं. कुठे पाहू लागला? कौसल्येला, वैखरीचे घरी. काही काही गोष्टी या वाणीने सापडत नाहीत.
तेथे न दखे सुंदरी मध्यमेच्या माझ घरी पाहता दुरी दृष्टीसी शोधिता पश्यंतीचे ओरी तेथे न देखे निजनारी चढला परेच्या उपरी शुद्धी निर्धारी नोलोबेची. आता हे ती सापडली असं नव्हे तिच्यात तो आहे त्यामुळे ती सापडत नाही. माझं बोलणं कळलं का? कोण आहे तिच्या उदरामध्ये? प्रत्यक्ष परब्रह्म तिच्या उदरामध्ये असल्या कारणाने वैखरी परा पश्यंती मध्यमा वैखरी या वाणीने शोध घेतला तरी तो देव सापडत नाही. म्हणून शब्दातीत परात पर शब्द एक निर्देश करतो, बस. याच्यापेक्षा शब्दाचा काही उपयोग नाही आहे. काय आता परवाच कुठेतरी दृष्टांत चालला होता, इथे गेला का तिथे गेला, कोणा माझ्याही काही लक्षात राहत नसतं बघा. काय इतके दृष्टांत चाललेले असतात आणि इतके कार्यक्रम असतात. मुंबई निघाल्यापासून पुणे बोर्ड दिसू लागला. पुणे 160 150 100 70 पुणे 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 पुणे. मग एक बोर्ड आला पुणे 0 आणि जिथून पुणे लागलं तिथे बोर्डच नाही. माझं म्हणणं कळलं का? जिथे पुणे नव्हतं तिथपर्यंत पुण्याचं बोर्ड होतं आणि जिथून पुणे लागलं तिथे पुण्याचा बोर्डच दिसला नाही. माझं म्हणणं कळतं? तसं परा पश्चंती मध्यमा वैखरी इथपर्यंत जातात त्याच्या दरवाजापर्यंत. तिथे गेले किती तो उलटा निघाला, म्हणाला आतापर्यंत पुणे नाही, कुठे गेला पुणे, कुठे गेला? अरे म्हणे येड्या पुण्यातच. आता पुण्यामध्ये पुण्याचं बोर्ड लागण्याची गरज नाही. तसं स्वरूपाच्या ठिकाणी शब्दाचा उपयोग नाही. त्या वेशीवर नेऊन पुणे बोर्ड सोडतो. पुणे बोर्ड संपला, आता बोर्डाची गरज नाही. मग आता उगीच आपले लहान लहान बोर्ड सदाशिव पेठ गंज पेठ काय कसबा वरचा खालचा. बरोबर आहे ना? काही चुकलं नाही ना? असंच आहे ना काहीतरी कसबा वरचा खालचा. हे एवढी मला माहिती नाही म्हणून आपलं विचार काय. मग अशा सगळ्या पेठा लागल्या पण पुणे शब्द कुठेही एकाही बोर्डाखाली नव्हतं. सदाशिव पेठ पुणे बिलकुल नाही. ते म्हणले पुणेच नाही. एक लक्षात घ्या, तसं स्वरूपाच्या अवस्थे ठिकाणी स्वरूप हा सुद्धा शब्द नाही. म्हणून वाहण्या संपल्या. परा पश्यंती मध्यमा वैखरी. मागे सांगितलंय तरी सांगतो. परा नाभीजवळ ह्या वाहण्यांचे ठिकाण आहे. म्हणून बोलताना रग कुठे लागते? जरा नीट बोलून बघा. इथे नका बोलू, नाही ते एखादा उठून बोलायला सुरुवात करेल मला. हा परा इथे 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 रग लागते. परा पश्यंती मध्यमा आणि हे चालू आहे ती वैखरी. या सगळ्या मागे पडल्या. शोधित काढून द्वैताचा अरगळा फेडून शब्दांची सांखळा उघडी अद्वैत स्मरशाळा गुरुवाक्य मेळा निर्धारे. मग राजा बघतो इकडे. आता म्हणाले याला शोधण्याकरता दुसरं नाही, परापश्यंतीच्या पलीकडे आहे. आता फक्त गुरुचा मेळ लागेल. आधार कुणाचा घ्यावा लागतो? जिथे आपलं ज्ञान संपतं तिथे गुरुचं ज्ञान घ्यावं लागतं. आपल्याकडे असतं ते ज्ञान आणि गुरु देतात ते निज ज्ञान. एका शब्दात फक्त फरक आहे. तेथे रे गता ती साकडी फेडिली रजतमाची लुगडी शुद्ध सत्वाची भूषणे आणि तेही काढी तात्काळ ऐसे एक एक स्वलीळा राहो प्रवेश शुमनशाळा पाहे स्वय सगर्भ बाळा तव ये डोळा दिसेना नेत्री भरून या विवेक पाहे निर्विकल्प रुखा तया तळी वैसली देखा अतिसुरेखा कौसल्या राजा पाहे निज तन्वंगी तेजन समाय अंगीचे अंगी धन्य धन्य हेची जगी गर्भलिंगी सुलिंग कैसी वैसली सहजासनी जैसी योगी आला येऊन मनी मग राजा पाहता निवला मनी धर्मपती सर्व गर्भ तिसी दिखता गर्भभावे राजा सर्वांग निवे दुष्टी सुखावल्या सुखे जीवे सद्भावे दोन दिल. काय घडलं? आतमध्ये प्रवेश केला.
एका कोपऱ्यामध्ये योग आसन लावून बसलेली कौसल्या दिसली. एक वर्म आहे, तिथे अंगावर काही नव्हतं. या शब्दाचा अर्थ आता देवामध्ये ईश्वरी सत्तेमध्ये तिथे कोणताच पडदा शिल्लक राहिला होत नव्हता. द्वैताचं दुगडं लुगडं तिथे नव्हतं, अंगावर काहीच नव्हतं. अंगात प्रभू होता, निराळ अंगावर काही नव्हतं. माझं म्हणणं कळलं का? कौशल्याचं वर्णन कसं करता येईल? अंगावर काही नव्हतं पण अंगात प्रभू होता. आम्ही अंगावर दागदागिने घालतो, आम्ही अंगावर वस्त्रालंकार घालतो. कौशल्याला जो अलंकार सापडला होता, जे रत्न सापडलं होतं, पायोरी मेन मे तो राम रतन धन पायो. काय मिळालं? रामरूपी रत्न मिळाल्यानंतर बाकीचं काहीही मिळण्याची आवश्यकता नव्हती. नेत्री भरून या विवेक पाहे निर्विकल्प रुखा, तया तळी बैसली देखा अतिसुरेखा कौसल्या. नेत्र भरून विवेकाने पाहू लागली. पाहे निर्विकल्प रुखा. कोणचं झाड होतं? निर्विकल्प रूपी झाडाखाली निवांत बसली होती. जिथे सर्व कल्पना संपतात तिथे राम आहे. कुठे राम आहे? जिथे सर्व कल्पना संपते. निर्विकल्प अवस्था. एक क्षण असा येतो की निर्विकल्प. एक मी तुम्हाला मजा म्हणून सांगतो. ही झोप जी आहे ना तुम्हाला मला येते ती, त्या झोपेला ब्रह्मस्थिती म्हटलंय. हे समजून घ्या. ब्रह्मस्थिती म्हटलंय. एक चांगली झोप कशी लागली कळलं का? निर्विकल्प अवस्था, शांत शांत. मग तिला ब्रह्मस्थिती का म्हणत नाहीत? ती जागृत येते म्हणून. जागृतीत येते म्हणून तिला झोप म्हणावी. पण जागृतीत जर आली नसती तर तीही ब्रह्मस्थितीच आहे. कारण का? निर्विकल्प अवस्था आहे, तिथे कोणतीही कल्पना नाही. राजा पाहे निज तन्वांगी ते जन समाय अंगीच्या अंगी, धन्य धन्य हे चीजगी गर्भलिंगी सुलंग. तिसी देखता गर्भ व्हावे राजा सर्वांगनवे, दृष्टी सुखाविले सुखावे जीव सद्भावे. दोन दिल पोट असं दोन दिल होतं. मोठ्या आवडीने राजाने बघितलं. असणारच. अहो गर्भात कोण होता की ज्याच्या गर्भात विश्व आहे तो गर्भात आला होता? कोण? राम गर्भामध्ये होता. हा काही साधी व्यक्ती आहे का? व्यक्ती नाही, जिथून सर्व व्यक्त होतं ती व्यक्ती. आपल्याला सुद्धा नाव चांगलं नाही का? व्यक्ती. व्यक्ती का? पण एक सांगू का? चांगलं व्यक्त होतं ती व्यक्ती, नाही तर वल्ली. मराठी शब्द किती सुंदर आहेत. व्यक्ती आणि व्यक्ती आहे बर का, वल्ली आहे बर का, आहे ना? हा, मग व्यक्ती काय म्हटलं जातं तुम्हाला? की काहीतरी चांगलं ज्याच्यातून व्यक्त होतं, आणि चांगलं व्यक्त होतं म्हणून व्यक्ती, आणि नको तर व्यक्त होतं तेव्हा वल्ली. तेव्हा इथे सगळ्या व्यक्ती आहेत असं समजून मी वंदन करतो. कोणी हसलं नाही, मला बरं वाटलं. मी आहे ते सांगतो इथे. जैसी देखताची दृष्टी आनंद ओसंडे सकळ सृष्टी, तिसी करिता सुख गोष्टी पडे मिठी परब्रह्मी. आणि तिच्याशी बोलायला लागल्याबरोबर नुसतं बघितलं तर असं वाटतं हिच्याशी बोलताना परब्रह्माशी मी बोलतोय. कारण का? आता उदरात होतं तेच बोलत होतं, दुसरं कोण बोलत होतं? मग बाई सोनिया नेटी हाती धरली हनवटी, झणी माझी लागील दृष्टी डोहाळे पोटी ते सांग. ती अवस्थेतच नव्हती, तिचं लक्षच नव्हतं. ती एकाग्र झाली होती, अशी एकचित्त झाली होती, अशीच बसली होती. राजा बोलत होता, ती बोलतच नव्हती. बघा, ती समाधीत होती. ध्यान धारणा आसन मुद्रा समाधी अवस्थेमध्ये तल्लीन होती. मग राजाने तिची हनवटी हातात घेतली. एरीन पाहे वरती, कान पाहे वरती. मग बैसोनियानेटी हाती धरली हनवटी, झणी माझी लागेल दृष्टी डोहाळे पोटी ते सांग. एरीन पाहे वरती दृष्टी दृश्य नये हाती, रामरूपी संचली स्थिती व्यक्ता व्यक्ती न देखे. व्यक्त आणि अव्यक्त काहीही पाहत नाही.
दृश्य द्रष्टा दर्शन सगळं मावळलं. अध्यात्मातले शब्द आहेत. दृश्य, द्रष्टा आणि हे मध्ये घडतंय ते दर्शन. तुम्ही समोर बसलात ते दृश्य, बघणारा मी द्रष्टा, आणि हे जे मध्ये घडतंय ते दर्शन. ज्ञाता ज्ञेय ज्ञान, दृश्य द्रष्टा दर्शन, ज्ञाता ज्ञेय ज्ञान. ऐकून ठेवा, याच्यावर जास्ती काही बोलायचं नाही आहे. हे रामकथा आहे, ज्ञानेश्वरी नाही. पण हीच ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी याला सोडून नाही, रामायणाला सोडून ज्ञानेश्वरी नाही, ज्ञानेश्वरीला सोडून रामायण नाही. फक्त चरित्र जास्ती एक 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 कळ. पण हे चरित्र कसं आहे मी तुम्हाला एकच सांगतो, सगळीच रामायण उत्तम आहेत. नाथांचं एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. अध्यात्म सगळं याच्यामध्ये गोवून टाकलं. राजा ओसंडला अतिप्रीती, मग आलंगिली दोही हाती, एरी लागली विदे स्थिती, देहाकृती नाटवे. हनवटी धरली आता मध्ये, तिच्याशी बोलू लागला. मग आता काय करावं, हिचं लक्ष माझ्याकडे येईल. मग आलिंगन दिलं राजाने, तिला प्रेमाने जवळ घेतली. उदरी संभावला विदेही, या लागी आठवून नुठीची देही, सबाह्य रीती उरली नाही तटस्थ पायी. राजाने आलिंगन दिलं, जवळ घेतलं, हानोटी वर धरली, तरी तिला शुद्ध नाही. ती राजाकडे बघतच नव्हती, एकाग्र झाली होती. हृदयातला जो राम आहे त्या रामाशी ती एकरूप झाली होती. राजा म्हणे कटकटा, कैसी अवचटली हे बरबटा, की महदात्मुत आले पोटा, नैनी ताठा पडियला. कैसे करील मेघ श्यामू, कैसे होईल पुत्र कामू, सिद्ध पाऊ पुरुषोत्तम आत्मा राम रघुवीर. राम नाम कर्णपुटी, ऐकता जिती गोरटी, उघडोनी पाय दृष्टी, देखे सृष्टी श्रीराम. जव सादरे वास पाहे, तव नवनी तेजन समाय. मी एक गर्भणी येत आहे, हा आठवू देही नाठवे. काय घडलं, राजा म्हणे कटकटा. बघा लिंक कशी, पहिलीचं लक्षात घ्या, दुसरीचं लक्षात घ्या. इथे तिसरी देहावरच नाही, आरती नाही, ओवाळणं नाही, काही नाही. हा तिची विनंती करतोय, तरी लक्ष कुठेच नाही. कानाला ऐकायला येत नाही, डोळ्याने दिसत नाही. एक लक्षात आलं का, हे कशाचं आहे, कौशल्याचं वर्णन आहे, हे सत्य आहे. पण संत जेव्हा त्या परमपदाला पोचतात आणि त्या एकांताच्या अवस्थेमध्ये जातात, त्या स्थितीचं हे वर्णन आहे बरं का. ती अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये राम पाहू लागली. राम पाहू लागल्यानंतर कसं घडतं, ते असं घडतं. राम कैसे करील मेघ श्यामू, कैसे होईल पुत्र कामू. तो म्हणला ही कटकटच आहे, ही काही बोलत नाही, काही करत नाही, हे पुढे कसं व्हायचं, कसं होणार, पुत्र कसा होणार, काय होणार. हिचं चित्तच ठिकाण्यावर नाही, हिला काही मी सांगतो ते कळतच नाही. जव सादरे वास पाहे, तव नयनी तेजन समाय. मी एक गर्भणी आणि देखे सृष्टी रामू. सिद्धी पाव राम नाम कर्णपुटी. काय ऐकलं, आत्मा राम रघुवीर, कैसे पाविल पावू पुरुषोत्तम. राम शब्द कानाने ऐकला आणि सगळी वृत्ती पालटली, एकदम डोळे उघडले. लक्षात घ्या, आपले डोळे झाकलेले असतात, ते उघडतील तेव्हाच जेव्हा राम खऱ्या अर्थाने तुमच्या कानात शिरेल. जिथपर्यंत राम कर्णपुटातून आतमध्ये शिरत नाही, तिथपर्यंत रामाची प्रतितीन राम तुमच्या हृदयामध्ये प्रगट होणार नाही. जेव्हा सादरे वृक्षवल्ली तृणमंडप अवलोकिती रामरूप, अशोक पुष्प नाग चंपक, पाहता एक श्रीराम. देखे क्रीडती पाडसे, पाहता रामाची प्रकाशे, जे जे देखावया बसे ते ते दिसे श्रीराम. जव तळवटी पृथ्वी पाहे, तव ते राम झाली आहे. फेटली पार्थिवाची सोय, जिकडे जिकडे पाहू गेली तिकडे तिकडे गेला राम. एरी म्हणे सुमत्र नेटका, आजोनी कौंचिरे ताटिका, छेदू छेदू बाणे का, जनाचा सुखावरोधू. राजा म्हणे नचले मंत्रू, गुणिया पाचारा विश्वामित्रू. काय घडलं, पान पुढे गेलं. गर्भ टवटवी मृख कमळ, शोभे सर्वांगी सोवळ.
एरी म्हणे सुमित्र नेटका, अजून कैची रे ताटिका. उभी राहिली अशी. बघा आता काय घडलं. अशी उभी राहिली. राजा चकित झाला. एरी म्हणे सौमित्र नेटका. अरे नेटका सौमित्र आहे, कुठली ताटिका? छेदू छेदू बाणे का जनाच्या सुखावर होती. राजा म्हणे चले मंत्रू. एरी म्हणे मी अवघा राम, कुठे आहे रावण? नळनीय जांबुवंत कुठे आहेत? अरे अजून रावण जिवंत कसा? आणि अशी उभी राहिली ठाण मान काढून. राजा थर 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 कापू लागला. राजाला वाटले हे घडलं काय? आपण हिला डोहाळे विचारायला आलो, हिचं घडलं काय? राजा म्हणे न चले मंत्रू, गुणिया पाचारा विश्वमत्र. एरी म्हणे केवता गेला सौमित्राला विप्रू यागासी. कुठे गेला सौमित्र? चरित्र बोलू लागली. विश्वामित्राचं नाव काढल्याबरोबर अरे तो सौमित्र याग करण्याकरता गेला विश्वामित्राबरोबर. वेगी बाण दे का बहु, विंदू मारीच मारू सुबाहू. अरे मारीच्याला मारते. आजी राक्षस करू कहू, हा हा हु हु करिता ती. सगळे राक्षसांना पळायला लावीन, हा हा हु हु करायला लावीन. राजा करिता हे स्मरण, परशुराम अवतार दान, त्याचे नामे हा दारुण, माझा अद्भुत संचार. एरी म्हणे ऐके जमदाग्न्या, धनुष्य वंगिले म्या प्राज्ञा. ऐक जमदाग्न्या, अरे मी धनुष्य वंगिलं. म्हणजे पुढे जे चरित्र आहे आता, सीतेच्या याला गेल्यानंतर धनुष्य कुणी भंगलं म्हणून परशुराम आड आले. मग हे ती बोलते मी भंग केला. राजा म्हणे ऐसे देई संचार ताठा, मुखी सुटला असे फाटा. सवन संचार झाला अंकामध्ये. आणि वेगी पाचारा वशिष्ठू, काहीसे डोळे कटकटा नेनो पटा आले. काय घडलं वाचता ऐकताय का? याला वाटलं पिशाच्य. म्हणून साधू संतांची अवस्था काही काही वेळेला सामान्य लोकांना जेव्हा कळत नाहीत तेव्हा ते म्हणतायत त्यांच्या अंगात भूत संचारले. आता रामांच्या वडिलाची जर ही अवस्था ही, तर तुमची आमची बोलायलाच नको ना. कळलं नाही हे काय अवस्था आहे? एक लक्षात ठेवा, स्वरूपाची अवस्था कळण्याकरता आपली सुद्धा साधना त्या लेवलला जावं लागते. म्हणून सामान्य माणसांना संत लवकर कळत नाहीत आणि नको ते गुणदोष काढत असतात, तर नको ते बघत असतात. त्याची दृष्टी त्याच्यावरच आहे, याच्यापेक्षा काही दुसरी काही त्याच्या पलीकडे काही गेलं नाही. त्याला कीर्तन कळत नाही, त्याला भजन कळत नाही, त्याला अध्यात्म कळत नाही, त्याला बाकीचं काही कळत नाही. आल्यानंतर याच्यात वाईट काय तेवढंच कळतंय, याच्यापेक्षा दुसरं काहीही कळत नाही. सामान्यांची दृष्टी अशीच आहे. वेगी पाचारा वशिष्ठू, पंचाक्षरी तू आधटू, रक्षा परीक्षा करील सवटू. आम्हा श्रेष्ठ कुलगुरु येऊन या वशिष्ठ जो पाय, तव ते हे रामू आ झाली आहे. म्हणे धन्य धन्य हो माहे वंदा पाय हेचे. काय घडलं माहितीये का? वशिष्ठ आले. वशिष्ठ आल्याबरोबर धन्य 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 तेही नाचू लागले. राजाला वाटलं भूत इतकं जबर आहे, या नाही. कशी मोठी गमतीची कथा आहे बघा. काय लिहिताय ते बघा. येऊन वशिष्ठ जाऊ पाय, तव ते रामू झाली आहे. म्हणे धन्य धन्य हो माहे वंदा पाय येचे. हिचेच पाय धरा. आणि वशिष्ठ पाय धरू लागले. सादरे पाहू गेले दृष्टी, तव चित्त चैतन्य पडली मिठी. हरिके बाष्पदाटे कंठी पडिली सृष्टी मूर्छित. तन्मय झाले. धन्य 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 धन्य. आणि तेही नाचतायत. मोठं आश्चर्य वाटलं राजाला. कौसल्याही कळेना आणि वशिष्ठही कळेना. हे मधले दशरथ आपण. सगळे आपण दशरथच आहोत. अर्थ कळला का? दश इंद्रियाचा रथ नामे दशरथ. पंच ज्ञान इंद्रिय पंचकर्मी इंद्रिय नामेन तुम्ही मी. ज्या दिवशी प्रगट होईल त्या दिवशी बाप. नाही तर शेवटी पोटाला येऊन सुद्धा राम राम म्हणून शोक करतच गेला. अवघड आहे ना. दशरथ, दश इंद्रियांचा रथ नामे दशरथ. पण नाही कळला. इकडे वशिष्ठ. म्हणून एक लक्षात घ्या, इकडे आपल्याला देवही कळत नाही, इकडे आपल्याला गुरु आणि संतही कळत नाही. असे मधले आपण. मागे एक दृष्टांत दिला होता मी, पुण्याला दिला. असे आताची ही घड्याळ बॅटरीवर चालणारी.
पूर्वीची ती पेंडुलमची घड्याळ असायची, असा अष्टकोनी वर नाही तर गोल आणि खाली येतो एक पेंडुलम, आणि तो पेंडुलमचा एकदा चावी दिली की इकडे आणि इकडे, इकडे आणि इकडे, इकडे आणि इकडे. आणि ते हल्लं की समजायचं वर चाललंय. म्हणून मी त्याला विचारलं वाजले किती. तो म्हणला ते वरचं मला दिसतच नाही. कळला का पेंडुलम इकडे जातो आणि इकडे जातो, इकडे जातो आणि इकडे जातो. ह्याच्यामुळे काय घडतं हे ठाऊकच नाही. असे आम्ही आहोत. कळलं. आयुष्यभर इकडे जायचं आणि तिकडे जायचं. अरे पण किती वाजले काय आहे ते कळतच नाही. तसं आमचं आम्ही कधी संसारात कधी परमार्थात. जवळचा देव आम्हाला दिसत नाही. काहीतरी पूर्वजन्मीच्या सुकृताने साधू संत भेटले तर आहे त्या देवाची प्रतीती होईल, नाहीतर किती वाजले कळले का बसलेले पेंडुलम. माफ करा तसं काही तुम्हाला दुखवायची इथून नाही, पण असं नाही असं म्हणता का. अवघड आहे हो जीवनामध्ये. कथा अशीच आहे सगळ्याची. कुठेतरी आपण एक तास येतो आणि काहीतरी कुठेतरी एक टच होतो आणि जागृत होतं. ही जागृती अखंड राहावी एवढ्या करता हा प्रयत्न आहे. असं सादरे पाहो नेत्री अश्रूंची आधारा, रोम थरकती स्वेद शरीरा, अंग कापतसे थरथरा, अवस्था मुनिवरा अनिवार अष्टसात्विक, आणि थर 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 कापू लागला. बघा. राव म्हणे काही नचले येथे, गुणी आग्रासी लाभ होते, कवण सोडवी याते म्हणून चित्ती व्याकुळ. काय घडलं कळलं का. राजा रडू लागला. अरे 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 म्हणाले, जो देवऋषी आणला, गुणिया शब्द कसा वापरलाय, गुणिया ग्रासी लाभ होते. अरे जो उतरवण्याकरता देवऋषी आणला त्याचीच अवस्था. तो जो घाबरू लागला आता, हे जर याच असं जर आमचं कसं. बघा एक सांगू का, स्वरूपाची अवस्था सामान्याला कळत नाही. म्हणून बहुआवघड आहे संत भेटी. हे बघा कदाचित संत भेटतील, पण संत वाटले तर बरोबर, आणि ते वाटणं शेवटपर्यंत टिकलं तर बरोबर. काय काय असतं काय असतं, माणसं भावनेच्या आरी जातात. महाराज संत बर का, हे शेवटपर्यंत जाऊ दे कडेला. हे तर मधल्या मध्ये कुठे काहीतरी गडबड झाली की संपलं. जाऊ दे आता जास्ती फाटा पडत नाही. रामायण सांगायचं ना. म्हणे मी कौशल्यसी आवरू की वशिष्ठासी सावध करू, ऐसा जाजावे नृपवरू धावा थोर फोकारी. इकडे कौशल्य, हा कुठे धनुष्य, माझं धनुष्य आता मारते याला कापते. त्याला वाटलं हिला आवरू का या बाबाला आवरू. तिला बसून शांत करावी तर त्याच्याकडे जावं, त्याला बसवावं तर ही उठून उभी. याला वाटलं आता कशाचं परब्रह्मन कशाचं राम. ती खालची तशी वरची अशी मधलीच बरी. ती खालची तरी द्वेष मत्सराने, ही तर काही कळतच नाही म्हणले. सगळं भूतपिशाच्याने गांधलेली आहे. बघा काय. श्रावणवदाचे क्लेश म्हणे मी कौशल्यसी आवरू, श्रावणवदाचे क्लेश शोषिले मी आशेष. पुढे त्याची बहुस वैशिष्ट्ये दोषात त्याचे. आता एकदाच त्या श्रावण बाळाचा हत्या झाली, त्याचे दोष आजपर्यंत बघतोय, आणि आता हा माझा गुरुही मारायची पाळी आली. मी जर याला बोलवला नसता तर ह्याच्या अंगातलं भूत त्याच्या अंगात गेलं असतं का. बायका तीन नाहीत, गुरु एकच आहे. आणि पहिला ब्राह्मण गेला, आता हा तर माझा गुरु वशिष्ठ, याला भूत लागलं आणि याला गेलं, हे पातक कुठे फेडू मी. कसा म्हणतोय बघा. श्रावणवदाचे क्लेश शोषिले मी आशेष. पुढे तेची बहुवस वशिष्ठ दोषात त्याचे. म्हणे विधात्यात दुष्टा काय लिहिले अदृष्टा, भूते ग्रासिले वशिष्ठा, दोष मोठा मज घडला. म्हणे विधात्या दुष्टा.
कसं लिहितायत नाथ महाराज, अरे विधात्या, अरे ब्रह्मदेवा, अरे विधात्या दुष्टा, काय माझ्या वाटेला घातलंस हे? मागे एक हत्या झाली आणि दुसरी आता. यज्ञ केले मी अपवित्र, कुळी पावेन सुपुत्र, तव माझारीचे हे चरित्र कैसे विचित्र ओढले. अवस्था जिरोनिया पोटी, वशिष्ठ उघडली दृष्टी, राजा धावनिया झोमनला कंठी, सृष्टी उफराटी बाई झाली. अग्निसी आली शीतळा, कणी मेरू उथलता परिवार. काय झालं? स्वामी वशिष्ठ तुझही बाला. वर्णन असं करतात, ओव्याचा अर्थ नुसता सांगून जातो. वशिष्ठाने ओळखलं आणि जी अवस्था निर्माण झाली होती ती आवरली. जसं काही काही वेळेला आपल्याला प्रेम उचंबळून येतं आणि आपण स्पंदून 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 मग ते आवरून धरतो, तशी ती वशिष्ठाने अवस्था आवरून धरली. आणि पुढे काय करलं? स्वामी वशिष्ठा तुझई बाला, हे तव गोष्टी न घडे कदा, पुत्र सुखाड आपदा भाग्य मंदा म्हासी. वशिष्ठ म्हणे, भाग्य श्रेष्ठा, अरे पोटाले वैकुंठ पीठ. अरे राजा, तुला कसं कळत नाही? अरे हे वेड साधन नाही, हे वेड लागावं म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या केली मी. याची भेटी लागे वृत्ते उपवास, सेविली गंगेची तट्टाके उदास. त्यासिया सुकृतासियाजी, आले नेनो घोष हो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. काय? याचे भेटी लागी वृत्ते उपवास, सेविली गंगेची तटाके उदास. अरे राजा, तुला कसं कळत नाही? हा भेटावा म्हणून गंगेच्या किनारी गेलो, तपश्चर्या केली, हजारो वर्ष तपश्चर्या केली, त्याचं हे फळ. वशिष्ठ म्हणे, भाग्यश्रेष्ठा, हे भाग्यश्रेष्ठा, हे दशरथा, अरे तुझ्या पोटी वैकुंठ आलंय आज. कसं कळत नाही तुला? पुरुषोत्तम झाला प्रकट, दैव उद्भट कौसल्या, जे जे काही हे बदली ते ते जाण पा ब्रह्म बोली. आता ही जी बोलली, मारीच्या बद्दल बोलली, ताटिके बद्दल बोलली, हे जे काही सगळं बोलली ते हे पुढचं भविष्य बोलत आहे. ती काय करणार आहे बोलत आहे. मुनिजनांचे ध्येयान की देवांचे देवतार्चन, जगाचा जगजीवन राम निधान प्रत्यक्ष. राया हे न कळे वर्म, उदराले परब्रह्म, धन्य धन्य आमुचे कर्म, पुरोहित धर्म ये वंशी. काय म्हणतोय राजा? तुझ्या लक्षात येत नाही? अरे धन्य धन्य झालो आम्ही, आमचं पुरोहित कर्म धन्य झालं. आम्ही जी तुझ्या घराची दोषकी केली, जो पुरोहितपण केलं ते आज धन्य झालं. पहिल्या दिवशी सांगितलंय का धन्य? तर रामाची मुंज करण्याचं भाग्य मला. हो, आणि रामाला गायत्री मंत्र मी देणार, त्याला जप मी देणार, रामाचा मी गुरु होणार, हे माझं भाग्य आहे. चरणरज उद्धरिले शिळा, पर्णिली जनकाची बाळा, आनंदवील लोका सकळा, श्रीराम जिवाळा जीवाचा, याचे निनामे मुक्त फुकटा, नगरी नेईल वैकुंठा. अरे हा जनक बाळेशी त्याचं लग्न होईल आणि हा अयोध्या संपूर्ण घेऊन जाईल. राम अयोध्या घेऊन गेला. हा एकटा स्वतःचा उद्धार करणार नाही, तर या अयोध्येमध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्वांचा हा राम उद्धार करील. धन्य धन्य सूर्यवंश, धन्य धन्य अयोध्या देश, धन्य धन्य कौसल्य गर्भवासू, जगन्निवासू पयाला, धन्य धन्य येथीचे जन. इथलं जन सगळं धन्य आहे. धन्य आमुचे नयन, रामू निधान देखती, ऐसे वशिष्ठ सांगता, पडिले दशरथा, टक पडिले दशरथा, आठवून आठवे चित्ता, पुत्र कथा ऐकोनी. तटस्थ झाला आणि शांत झाला. मग त्याला वाटलं याच्यातलं आपल्याला काहीच कळत नाही, म्हणून मोठी मोठी माणसं सुद्धा म्हणतात ते सगळं छान असतं तुमचं, पण आम्हाला काही कळत नाही. बरोबर आहे, कळणार कसं? एक सांगू, ती अवस्था यावी लागते, नाही का? जरा माफ करा, मुलं लहान असतात, वयात येतात, वयात आल्यानंतर मुलगी कळते, वयात आल्यानंतर मुलगा कळतो. तिथपर्यंत हातात हात घालून एकमेकाच्या खेळत असतात, पण त्यावेळेला मुलगाही कळत नाही, त्यावेळेला मुलगी कळत नाही. याचंच म्हणणं वयात आणं. वयात आल्यानंतर मुलगी कळते, वयात आल्यानंतर मुलगा कळतो. तसं परमार्थात सुद्धा वयात आल्यानंतर हे कळतं. माझं बोलणं कळलं? ज्ञानेश्वर महाराज
जन्माला येण्यापूर्वी वयात आले होते. आम्ही 60 ओलांडली तरी काहीच पत्ता नाही. ओवीच सांगतो त्यांचीच. वैसेची गावान येता दसेची वाट न पाहता आणि बाळपणीत सर्वज्ञता वरी दया ते. आता मला सांगा, असे ज्ञानेश्वर महाराज, तसं दशरथाला मग त्याने आपलं विश्वास, पण एक होतं दशरथाचं, संत वचनावर गुरुवचनावर विश्वास होता, शंका नव्हती. मी तुम्हाला सांगू, जिथे शंका काढायची तिथे शंका काढा, पण नको तिथे शंका काढायला जाल तर आयुष्यभर शंकेत अडकाल आणि शेवटी जी निजज्ञानाची सत्ता आहे, प्रभू प्रेम आहे, त्याच्यापासून अंतर राहील आणि संबंध सुख हरवून बसाल. ऐकता दयाचे श्रवण राम नामे विण कथा, झाल्या होत्या अनाथा त्या केल्या सनाथा, कौसल्य सुताचे निनामे. ऐकता कौसल्येचे डोहाळे दशरथासी सुखाचे सोहळे, हे सगळे डोहाळे सांगितले तिने. काय अमक करीन तमक करीन तमक करीन, हे सगळे मारीचाला मारीन, हे सगळे तिचे डोहाळे. दशरथासी सुखाचे सोहाळे तेने परमानंद उत्समळे. वंदी तात्काळ वशिष्ठासी एका जनार्दनी उदराला, एका एकी डोहाळा झाला एकपण प्रसवला, विदेही झाला श्रीराम. पूर्व पितामहाचा पिता त्यासी सुभानु प्रसन्न होता, या लागी सूर्यवंशी कथा. एक वैशिष्ट्यपूर्ण अवस्था अशी आहे, एका जनार्दनी परम डोळ्याच्या अंतीन संभ्रम, अजन्मा जन्मेल श्रीराम तो जन्मधर्मा उधारा. श्रीरामाचा जन्म प्रवाहो. आता कसं घडलं कौशल्याच्या बाबतीत, जो उदरी सामावला तोची सर्वेंद्रिय ओसंडला, देहाचा पांग फिटला आणि प्रपंच झाला ब्रह्मरूप. फार सुंदर उभी आहे, अधून मधून माझ्या प्रवचनातून येत असते. जो उदरी सामावला तोची सर्वेंद्रिय ओसंडला, देहाचा पांग फिटला, प्रपंच झाला ब्रह्मरूप. जो उदरात सामावला होता तोच सर्वेंद्रियाच्या ठिकाणी ओसंडला. आता मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे, कौशल्याच्या उदरामध्ये राम होता, तुमच्या उदरात कोण आहे? मी मागदे एकदा उद्धार शब्दाचा अर्थ सांगितला होता. उद्धार म्हणजे काय? उद्धार म्हणजे काय? उदरात जी सत्ता आहे तिचा आधार वाटणं नामे उद्धार. उदरी सामावला, आम्ही आधाराकरता बायकोकडे बघतो, आम्ही आधाराकरता नवऱ्याकडे बघतो, आम्ही आधाराकरता मित्राकडे बघतो. जो उदरातल्या सत्तेचा आधार करतो, उदरी सामावला तोची सर्वेंद्रिय ओसंडला, देहाचा पांग फिटला, प्रपंच झाला. राम माझ्या हृदयात आहे, राम माझ्या उदरात आहे, ही प्रतीती ज्या दिवशी तुमच्यात प्रगट होईल त्या दिवशी तुम्ही आम्ही सगळ्या कौशल्य होऊ. हे लक्षात घ्या, हे कळण्याकरता हे रामायण आहे, नाही का? उदरी सामावलाय म्हणून नखापासून केसापर्यंत एक चैतन्य सत्तेचं दर्शन आहे. बोलणं काय, शब्द काय? तुकाराम महाराजांना कोणीतरी विचारला प्रश्न, का महाराज देव आहे का? ते म्हणले असले प्रश्न विचारू नकोस. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण. अरे कुणाच्या सत्तेने चालतंय? ज्याच्या सत्तेने चालतंय. चालतोस ना, बोलतोस ना, भूक लागते ना, आणि लागल्यानंतर ती पचवतो ना. मी सांगू का तुम्हाला, तुम्ही जेव्हा झोपता ना तेव्हा पोटातला देव काम करत असतो. ज्ञानेश्वर महाराज ओवी लिहितात, प्राणापानाच्या दोडभाती फुंक फुंकोनी अहोराती, आणि आटी तसे नेणो किती उदरा माझी, असा जो श्रीराम. त्या रामाला वंदन करूया, त्या रामाला प्रार्थना करूया की हे रामराया, आमच्या पोटी तुझा जन्म होऊ दे. पोटात आहेस पण जन्म होत नाही. माझं म्हणणं कळलं? पोटात आहेस, जन्म होणं म्हणजे काय? तो
तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे, ही प्रतीती प्रगट होणं, नामे आपल्या अंतःकरणामध्ये रामाचा जन्म होणं, तो उद्या करायचा आहे. काय म्हटलं मी? रामाचा जन्म म्हणजे काय? एरवी सुद्धा चैत्र शुद्ध नवमीला आपण जन्म करतो. असे किती जन्म झाले पण पत्ता नाही. काय मग रामाचा जन्म शब्दाचा अर्थ रमण रूपाने सत्ता माझ्या अंतःकरणामध्ये वस्ती करून आहे आणि तिच्यामुळे माझ्या सगळ्या इंद्रियांचं प्रसरण चाललंय. ही प्रतीती जन्माला येणं, नामेच राम जन्माला येणं. श्रीराम जय राम जय जय राम. 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 हो इथे मन मंदिरा गजर भक्तीचा